ठिबकचे अनुदान तापी बुराई प्रकल्प लवकरच तापी बुराई प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या 3 वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेचे रखडलेले अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। 2022 पासून आजतागायत ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला त्यांना अद्यापही शासनाकडून ठिबकचे अनुदान मिळालेले नाही। जवळपास 4200 शेतकऱ्यांचे 45 कोटींचे ठिबक अनुदान शासन दरबारी रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। सोबत नंदुरबार तालुका दुष्काळी जाहीर होऊनही पीक विमा कंपन्यांकडून मात्र अद्यापही 75% पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे या पीक विमा कंपन्यांवर कारवाई करून तालुक्यातील रखडलेले तापी बुराई सिंचन योजना त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। तशा आशयाचं पत्र निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। जर शासनानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं नाही तर 1 सप्टेंबर पासून जिल्ह्यातील शेतकरी ठिबकच्या अनुदानासाठी जिल्हाभर रास्ता रोकोचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी वर्ग आलेला आहे आणि त्यांच्या भावना कळवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो। जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एकच विनंती केली आहे की 2022 पासून 22, 23, 24 साधारणतः 3 वर्षाचे 50 कोटी रुपयाचे अनुदान आम्हा शेतकऱ्यांचे थकले आहेत आणि ते शेतकऱ्यांचे अनुदान हे थकल्यामुळे शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे। या आर्थिक अडचणीपायी शेतकरी आत्महत्येसारखा प्रकार घडू नये अशी आमची आज भावना आहे। असा जर काही शेतकऱ्यांचा उद्रेक झाला, एखाद्या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असं आम्ही त्यांना सविस्तर कळवलंय। दुसरा मुद्दा आमचा असा आहे की शेतकऱ्याने एकीकडे आम्हाला दुष्काळ अनुदान देतो म्हणून सांगितले आणि आज 3 महिने केवायसी करून होऊन गेले। 3 महिन्यात आम्हाला शासनाचे 1 रुपये आलेला नाही, असे साधारणतः 50% लाभार्थी आहेत। तिसरा मुद्दा आमचा होता पीक विमा। पीक विम्यामध्ये 50% खाली ज्या मंडळाची आणेवारी आहे त्या मंडळांना विम्याचा संपूर्ण लाभ हा मिळणे अपेक्षित होता, तोही मार्च महिन्याच्या आत मिळणे अपेक्षित होता। आज तुमच्या ऑगस्ट संपण्याला आलेला आहे आणि संपता आर्थिक वर्षात शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाणीच पोचले जात आहेत। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय की तुमच्या मार्फत पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल करून आम्हाला पीक विम्याचा लाभ मिळवून द्या। जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही 1 सप्टेंबर रोजी जिल्ह्याभरातील सर्वच प्रमुख मार्गांवर जागोजागी शेतकरी आंदोलन करणार, रस्ता रोकी करणार। याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाने, मुख्यमंत्र्याने, अर्थमंत्र्याने, कृषी मंत्र्याने घ्यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो। शासनाने आमच्या भावना समजून घ्यावा, भावनाचा उद्रेक होणार नाही, शेतकरी वर्ग आपल्या पाठीशी कसा उभा राहील याचा आपण विचार करावा। शेतकऱ्याला अधोगतीकडे नेऊ नका एवढीच आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो। आज सर्वांना लाडकी बहीण लाडका भाऊ दिसतो, पण शेतकरी हा परका झाला, तो कोणाला लाडका वाटत नाही का। 2022, 23, 24 या वर्षापासून आम्हाला शेतकऱ्यांना जे ठिबक सिंचनची काही आम्हाला अनुदान भेटणार होतं ते अनुदान अजूनपर्यंत मिळालं नाही। व्याजाचा पैसा काढून आमचा शेतकरी या ठिबक सिंचनाचा लाभ घेत होता, तरी सुद्धा सदर योजनेसाठी प्रशासनाने आम्हाला निधी दिला नाही। याच्यात शेतकरी हा लाडका का वाटत नाही का तुम्हाला? का फक्त मतांचं राजकारण करून प्रशासन फक्त तेवढं करू पाहतंय का? शेतकरी हा दिनहीन लाचार झालेला आहे। या 36 जिल्ह्यांमध्ये 36व्या क्रमांकाला मानव निर्देशांकामध्ये आमचा नंदुरबार जिल्हा येतो। हा दिनहीन लाचार करण्याचे जे काम आहे ते सरकार आम्हाला आणि प्रशासन आमच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करते असं आम्हाला शेतकऱ्यांना वाटायला लागले। आमची तापी बुराई योजना 24 वर्षापासून रखडली आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला यांना टाइम नाही। सदर योजनेसाठी 800 कोटी रुपये मंजूर होऊन अजून देखील कामाला सुरुवात झाली नाही। शासन प्रशासनाने याच्यावर जर लक्ष दिलं नाही, या दुष्काळी अनुदानाच्या भरोशावर हा शेतकरी वाट बघतोय आणि त्याला दुष्काळी अनुदान काही शेतकऱ्यांना आम्हाला मिळालं नाही, ते लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्यांना द्यावं आणि आमच्या शेतकऱ्यांची जी विनंती ती मान्य करावी। जर ही विनंती मान्य झाली नाही तर येत्या 1 तारखेला सबंध शेतकरी समाज हा जागोजागी रास्ता रोको आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल। धन्यवाद।